आता नुकत्याच जी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आमच्या समाजाचे 26 लोकप्रतिनिधी या ठिकाणी निवडून आले होते। मग त्याच्यामध्ये पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, नगरपालिका असेल। तर त्याच्यामध्ये आमच्या लोकमत आहिले प्रतिष्ठानच्या वतीने असं आमच्या डोक्यात आलं की बाबा आपण या सगळ्या लोकांचा सत्कार आपण माननीय आमची जी काही धनगर समाजाची आन बान शान म्हणलं तरी हरकत नाही, आमचा अभिमान स्वाभिमान माननीय राम शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार घडवून आणावा आणि जेणेकरून त्यांना बळ भेटेल। कारण जसं ते सभागृहामध्ये सगळ्याच म्हणजे पक्षाच्या आमदारांचं प्रतिनिधित्व करतात आणि सगळ्यांना न्याय देण्याचं काम माननीय राम शिंदे साहेब सभागृहात करतात। तर या ठिकाणी देखील जे काय आता हे 26 तुम्हाला सांगितलं की लोकप्रतिनिधी आहेत ते वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, असं काही विशेष कुठल्या पक्षीच नाहीत। तर त्यांना या लोकप्रतिनिधींना साहेबांशी त्यांचे मी कनेक्ट करून देण्यासाठी किंवा त्यांच्याशी डायरेक्ट जोडून देण्याचं काम या कार्यक्रमाचा हा माझा मोठा उद्देश होता। आणि जे काही कोणी लोकप्रतिनिधी इथं निवडून आलेले आहेत लातूर जिल्ह्यामध्ये त्यांचं पण जे काय आमच्या समाजामध्ये सर्वसामान्य समाजाला कळावं की बाबा हे आपल्या समाजातील लोकप्रतिनिधी आहेत, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांचे काही त्यांचं शासकीय प्रशासकीय काम असेल तर त्यांच्या माध्यमातून काम व्हावं आणि त्यांची सेवा घडावी हा एक मूळ या कार्यक्रमाचा उद्देश होता। आणि त्याच पद्धतीनं आमचे जे एखादा नवनिर्वाचित खासदार आहेत माननीय राम ओडकुते साहेब यांचा देखील या ठिकाणी आम्ही साहेबांच्या हाती सत्कार केला। कारण आमचा माणूस म्हणजे राज्यसभेवर म्हणजे हे दुसऱ्या वेळेस गेलेलं आहे। पहिले मागं माननीय महात्मे साहेब होते आणि आता राम ओडकुते साहेब गेलेत। ही देखील आमच्यासाठी समाजासाठी अभिमानाची बाब आहे किंवा आनंदाची बाब आहे। त्यामुळे त्यांचा देखील आम्ही सत्कार केला आणि इतरही काही वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा त्या ठिकाणी आम्ही सत्कार करण्याचं या ठिकाणी काम केलं। आणि यामधून एक समाजाला एक संदेश आम्हाला असं द्यायचा होता की बाबा आमचा समाज जोडला पाहिजे आणि सर्वसामान्य समाजातले लोक आपल्या समाजाच्या नेत्याशी कनेक्ट झाले पाहिजेत, हा एक मेन उद्देश आहे। कारण त्याच्याशिवाय कुठंतरी कम्युनिकेशन झाल्याशिवाय कामच होणार नाहीत ना। 25 वर्ष झालं समाजाची माणसं काम करतात आणि त्या कमिटीमध्ये जिल्ह्याच्या कमिटीमध्ये देशामध्ये सगळ्यात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी पक्ष तो साधा एक कमिटीमध्ये आमचा माणूस घेत नाही। तर ही आमच्यासाठी एक दुर्दैवाची गोष्ट किंवा खेदाची गोष्ट वाटली, म्हणून आम्ही आमची ती खतखत मीडियासमोर किंवा सगळ्या गोष्टीमधून व्यक्त केली। आणि त्याच्यात म्हणजे परिणाम असा झाला की मग तेच तुम्हाला सांगतो की आम्ही जी काही समाजासाठी म्हणजे आम्ही संख्येच्या पटी तर एवढे आहेत पण सभागृहात किंवा कुठल्या उमेदवारीत किंवा कुठलं तिथं का नाहीत हा आमचा प्रश्न आहे। तर ह्या ज्या राष्ट्रीय पक्षांनी वेळोवेळी याची दखल घेऊन समाजाला आमच्या संकेतानुसार प्रतिनिधित्व द्यावं हा त्यामागचा उद्देश होता। धनगर समाजाचे समाजभूषण व आत्ता ज्यांची राज्यसभेवर निवड झाली असे आमचे मार्गदर्शक माननीय रामरावजी ओडकुते साहेब यांचा सुद्धा सत्कार होता। त्यासोबतच या लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे 26 लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांचा सुद्धा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीचा सत्कार इथे आयोजित केलेला होता। आणि संबंध महाराष्ट्रातून वेगवेगळ्या विभागातून लोक आले, मी सुद्धा विदर्भातून शेगावमधून आलो, असे वेगवेगळ्या विभागातून लोक या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आले। आणि खऱ्या अर्थाने आम्हाला सुद्धा आनंद वाटला की भारतीय जनता पार्टीने ओडकुते साहेबांना राज्यसभेची खासदारकी दिली, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रातील समाज आनंदित आहे सध्याच्या घडीला। त्यासोबतच विधान परिषदेचे सभापती यांना तर सभापती पद दिलं, त्यासोबतच आमच्या समाजाला अनेक ठिकाणी या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने स्थान दिलं, त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळात सुद्धा धनगर समाजाला अशाच प्रकारे भारतीय जनता पार्टीने न्याय द्यावा, कारण की भारतीय जनता पार्टीच्या मागे 2014 पासून हा धनगर समाज उभा आहे, त्यामुळेच भारतीय जनता पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे। कारण की धनगर समाजाची लोकसंख्या या महाराष्ट्रामध्ये 2.5 कोटीच्या इथपर्यंत आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने किंग मेकरची भूमिका आमचा धनगर समाज निभावत असतो प्रत्येक वेळी। मग आमचं हेच मागणं असतं की याच भूमिकेतून या आमच्या लोकसंख्येच्या मानाला आम्हाला विधानसभेला तिकीट भेटत नाही, लोकसभेला तिकीट भेटत नाही, आमचा कोणी खासदार नाही, त्यामुळेच भारतीय जनता पार्टीने याच्या आधी सुद्धा महात्मे साहेबांना खासदार केलं, आता ओडकुते साहेबांना सुद्धा खासदार केलं। मी स्वागत करतो की अनिलजी गोयकर एक असं नेतृत्व आहे की कुठल्याही पक्षाला टच न करता कोण्याही पक्षाच्या जवळ न जाता एक समाजाला न्याय मिळावा, समाजाला दिशा मिळावी, समाजाची उन्नती व्हावी ह्या उद्देशानं अनिलजी गोयकर हे ह्या महाराष्ट्रात आणि ह्या लातूर जिल्ह्यामध्ये काम करतात। आजचा हा सुंदर एवढा डिजिटल आणि एवढा सुंदर झाला, प्राध्यापक रामजी शिंदे साहेबांनी यथोचित मार्गदर्शन केलं। राज्यसभेचे खासदार नवनिर्वाचित खासदार सन्माननीय ओडकुते साहेबांनी सुद्धा सभागृहाला संबोधित केलं, समाजाला संबोधित केलं। मला एवढा आनंद वाटला की आज मी या ठिकाणी अनिलजी गोयकर यांच्या घरी आलो आणि चर्चा केली। आज
धनगर समाजावर कुठेही अन्याय असेल, अत्याचार असेल किंवा कुठल्याही ओबीसी बहुजनावर कुठं अत्याचार होत असेल तर त्याला वाचा फोडण्याचं काम अनिलजी गोयकर करतात आणि याचमुळं जे काही 26 लोकप्रतिनिधी निर्माण झाले याचं एकमेव कारण आहे की समाजाला जागृत करणं, समाजाला दिशा देणं, समाजाला संघटित करणं. याच कामामुळं आजचं आम्हाला सभागृह सर्व पक्षाचं मिळून त्या ठिकाणी 26 पदाधिकारी पाहायला भेटले. याच्यामुळे मी अनिलजी गोयकर यांना धन्यवाद. कार्यक्रम लातूर येथे ठेवला. या कार्यक्रमाचा उद्देश असा होता की धनगर समाजातील पक्ष कुठलाही असो, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, पण आपल्या धनगर समाजाचे निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य यांचा आपले एक प्रमुख राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेले सभापती माननीय राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षातील एक धनगर बांधवांना मान सन्मान मिळावं, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्या, त्यांना एक या वाटावं की आपला एक माणूस सर्वोच्च स्थानावर आज आपला सभापती साहेब आहेत राम शिंदे साहेब. या उद्देशांनी त्यांनी धनगर समाजाला एकत्रित करण्यासाठी, हा समाज 4 पक्षामध्ये आहे आम्हाला मान्य आहे, पण त्या पद्धतीतून 75% समाज हा भाजपकडे आहे. पण अनिल गोयकर सरांचं एवढं म्हणजे एक लांब आणि एक दूरदृष्टी आहे की धनगर समाजातील कुठल्याही पक्षात निवडून आले तरी बी आपण एक संघटित होऊ, एका छताखाली येऊ, ज्या वेळेस आपलं काम असेल, समाजाचं काम असेल, त्यावेळेस पक्षाचे जोडे बाहेर ठेवू आणि समाजासाठी एक येऊ, ही दूरदृष्टी ठेवून अनिल गोयकर साहेब संपर्क प्रमुख ऑल इंडिया धनगर समाज मराठवाडा यांनी हा कार्यक्रम ठेवला, आमचा मान सन्मान केला. त्याबद्दल मी ऑल इंडिया धनगर समाज जिल्हा अध्यक्ष परभणी भारत आव्हाड या नात्याने त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवनिर्वाचित विजयी उमेदवार यांचा जाहीर सत्कार व भव्य सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. तसेच नवनिर्वाचित लोकसभा खासदार रामरावजी वडकुते साहेब यांचा पण भव्य सत्कार ठेवला होता. व तसेच आदरणीय विधान परिषद सभापती महोदय रामजी शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व त्यांच्या हस्ते या सर्व मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. ह्याच्या मागे सगळं योगदान आयल्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अनिलजी गोयकर व त्यांची लातूर येथील सर्व टीम व त्यांचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिलजी पुजारी यांनी सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमासंदर्भात आमचं असं मत आहे की यांनी खूप छान उपक्रम राबविलेला आहे की त्यांनी धनगर समाजातील सर्व विजयी उमेदवार एकत्रित येऊन म्हणजे विविध पक्षातील सर्वच यांचा सत्काराचा कार्यक्रम छान पद्धतीनं पार पाडलेला आहे.